नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहणार आहोत कालच्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट म्हणजेच 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 लेसन 4th, 5th आणि 6thचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्यासोबतच ज्या काही गोष्टी एक्झामला विचारल्या जाऊ शकतात त्याबद्दल आपण थोडक्यात डिस्कशन करणार आहोत। आय होप की फर्स्ट पार्ट तुम्ही पाहिला असेल। फर्स्ट पार्टमध्ये आपण सिमिलॅरिटी, पायथागोरस थिअरम आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सर्कल या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिले होते आणि तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा या ठिकाणी आय बटनवरती तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल। सो लेट अस स्टार्ट विथ जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स। नेक्स्ट आहे तुम्हा सगळ्यांचा आवडता लेसन, तो म्हणजे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स। लेसन असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला जर फक्त मेथड माहिती असेल, फक्त कन्स्ट्रक्शन माहिती असेल तरी तुम्ही इझिली 4 मार्क्स किंवा 3 मार्क्स मिळवू शकता असा हा प्रश्न आहे, असा हा लेसन आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते पाहायचे आहे, कन्स्ट्रक्शन पाहायचं आहे आणि शक्य असेल तर कन्स्ट्रक्शनच्या स्टेप्स पण पाठ करायचे आहेत। पाठ करायचे म्हणजे लक्षात ठेवायचे आहेत कारण कन्स्ट्रक्शनच्या स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत। सो दॅट्स वाय दे आर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला ते एक्झाममध्ये पण लिहायला येऊ शकतात। जर तो प्रश्न 4 मार्कांसाठी आला तर नक्कीच स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहिला तर तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स मिळू शकतात। सो दॅट्स वाय सगळ्यात आधी तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जेही प्रश्न आहेत एक्झाम्पल्समधले ते आधी करायचे आहेत। मग तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर याच्यामध्ये कसं आहे, काही तुम्हाला प्रश्न असे आहेत की ज्यामध्ये 2 अँगल्स डिफरंट आहेत, तर 2 डिफरंट अँगल्स असतील तर ही मेथड तुम्हाला वापरायची आहे आणि 2 सिमिलर असतील तर तुम्हाला ही मेथड वापरायची आहे। म्हणजे एकाच सिमिलर ट्रायंगलमध्ये दुसरा एखादा जर ट्रायंगल असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही मेथड वापरायची आहे आणि 2 वेगवेगळे ट्रायंगल्स असतील तर ही मेथड वापरायची। सो हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व्ह कराल आणि स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स तुम्हाला माहिती असल्यास पाहिजेत, कारण तुम्ही जर स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहिलं तर समोरच्याला कळतं, म्हणजे परीक्षकांना कळतं की तुम्हाला कसं ड्रॉ करायचं आहे हे माहिती आहे, ते कसं शब्दात मांडायचं हेही माहिती आहे। सो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील। त्यासोबतच हे जिथे आवश्यक आहे त्याच ठिकाणी लिहायचं आहे। जर प्रश्न 2 मार्क्ससाठी असेल तर लिहून काहीच उपयोग नाही आहे, पण हाच क्वेश्चन जर 3 किंवा 4 मार्क्ससाठी आला तरच तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायचे आहेत। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 5 स्टेप्स ऑलरेडी लिहून दिलेले आहेत पुस्तकाने, तर हेच लिहायचं आहे। फक्त तुम्हाला या ठिकाणी नावं बदलायची आहेत आणि ज्या स्टेप्स जशा आहेत तशाच लिहा, वरची खाली स्टेप करू नका कारण ते सगळेच मार्क्स जातील। ओके, सो हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला काढताना पण काही विसरलात तर स्टेप्सनुसार लक्षात येऊ शकतं। अगेन नेक्स्ट आहे ते म्हणजे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन। नेक्स्ट आहे या ठिकाणी हे मी काय केलं ऑलरेडी। ओके, नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न पाहायला मिळतात। यामधील 1st आणि 4th क्वेश्चन तुम्ही जर केला तरी पण पुरेसा आहे, बाकी हे मधले 2 या दोघांवरतीच आधारित आहेत। सो 1st आणि 4th क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ड एक्झाम्पल करा, बाकी तुम्हाला आरामात येतील। नेक्स्ट आहे या ठिकाणी सर्कलसाठी विदाउट युझिंग दी सेंटर, त्यासोबतच जर पॉईंट एक्सटर्नल असेल सर्कलच्या तर मग कसं ड्रॉ करायचं टँजंट, जर पॉईंट एकदम सर्कलवरती असेल तर टँजंट कसं ड्रॉ करायचं, तर या तीनही मेथड महत्त्वाच्या आहेत। अगेन स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे 1st, 3rd, 4th, 5th आणि 7th हे एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत। ओके, कोणते 1st, 3rd, 4th, 5th आणि 7th हे एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत। याच्यावरती आधारित उरलेले एक्झाम्पल्स आहेत। सो तुम्हाला वेळ असेल तर डेफिनेटली आय वुड सजेस्ट की तुम्ही सगळे सॉल्व्ह करा। जर वेळ नसेल, जर तुम्ही हा व्हिडिओ खूप लास्ट मोमेंटला पाहताय तर फक्त एवढे सॉल्व्ह करा किंवा यामधले तुम्हाला जे येत आहेत ते स्किप करून बाकीचे सॉल्व्ह करा। ओके, नेक्स्ट 3च MCQ आहेत, 3ही सॉल्व्ह करून टाका। अगेन 2 to 8 मध्ये जे काही क्वेश्चन आहेत हे सगळे प्रॅक्टिस सेटवरच्या एक्झाम्पल्सवरती आधारित आहेत। सो तुम्ही हवं तर हे सॉल्व्ह करू शकता, कारण हा चॅप्टर कसा आहे ड्रॉइंग किंवा कन्स्ट्रक्शन यासारखा आहे। सो तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुमचं ड्रॉइंग किंवा म्हणजे ड्रॉइंग नाही म्हणता येणार, खरं तरी कन्स्ट्रक्शन आहे, बट जस्ट आय एम युझिंग ड्रॉइंग हा शब्द। सो बेसिकली तुमचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते तेवढं जास्त ॲक्युरेट होईल, जास्त परफेक्ट होईल। तुम्हाला एक्झाममध्ये एवढी मेहनत नाही घ्यावी लागणार जर तुम्ही आता प्रॅक्टिस केली तर। सो बेटर आहे की तुम्ही जेवढे एक्झाम्पल्स आहेत सगळे सोडवण्याचा प्रयत्न करा, बट जर तुम्हाला इम्पॉर्टंट हवेच असतील तर प्रॅक्टिस सेटमधले पुरेसे आहेत, त्याच्यावरतीच आधारित हे आहेत। फक्त या ठिकाणी थोडं अँगल वगैरे दिलं आहे तर तुम्ही हे एकदा 2दा सॉल्व्ह करून पहा की अँगल दिलं असेल तर मग कसं ड्रॉ करायचं वगैरे वगैरे। ओके, सो हे इम्पॉर्टंट होतं। नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला स्लोप नाही आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये। सो उरल्या काय फक्त डिस्टन्स फॉर्म्युला आणि सेक्शन फॉर्म्युला, 2च फॉर्म्युला उरलेले आहेत। सो ते दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहेत। स्लोप नसला तरीही हे 2 पण प्रॉपर आहे की तुम्हाला याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातील। नेक्स्ट आहे याच्यामध्ये आपण जस्ट फॉर्म्युलाज पाहूया। या चॅप्टरमध्ये इथे जर तुम्ही पाहिलं, ॲक्च्युली हा मी व्हिडिओ याच्या आधी पण केला होता, सो तुम्हाला मार्किंग्स पाहायला मिळतात, बट तो व्हिडिओ अनफॉर्च्युनेटली रेकॉर्डच झाला नाही माझा आवाज त्याच्यामध्ये, सो मला परत करावा लागतो आहे। सो हा जो तुमचा फॉर्म्युला आहे डिस्टन्सचा हा खूप महत्त्वाचा आहे। नेक्स्ट आहे
याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे खूप महत्त्वाचं आहे की इथे तुम्हाला पाहायला मिळते सगळे फॉर्म्युले एकत्र. मग जर तुम्हाला कोऑर्डिनेट्स 0 0 असतील तर कसं फाइंड आउट करायचं डिस्टन्स, आणि जर कोऑर्डिनेट्स डिफरंट असतील तर कसं फाइंड आउट करायचं. सो हे दोन्ही फॉर्म्युला महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट याच्यामधले सॉल्व्ड एक्झाम्पल्स जर तुम्ही केले तर तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल्स इझिली सॉल्व करता येतील, कारण तुम्ही जर ॲनालिसिस केलं असेल तर प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल्स आणि प्रॉब्लेम सेटमधले सगळे एक्झाम्पल्स हे ऑलमोस्ट सॉल्व्ड एक्झाम्पलवरतीच आधारित आहेत. सो तुम्हाला जर वेळ नसेल, खूप लास्ट मोमेंटला हा व्हिडिओ पाहताय, तर आय वुड सजेस्ट की तुम्ही फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स कसे सॉल्व केलेत हे लक्षात घ्या. तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल्स आरामात सॉल्व करता येतील. सो सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स यामधले महत्त्वाचे आहेत. अगेन मी या ठिकाणी मार्किंग केलं आहे आणि हे सांगितलेलं होतं की हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न 3 ते 4 गुणांसाठी येऊ शकतो, कारण या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा व्हॅल्यूज सेपरेट फाइंड आउट करून मग सांगायचं आहे की हा स्क्वेअर आहे का, याचे सगळे साईड्स बरोबर आहेत का. सो त्याच्यामुळे हा प्रश्न 3 ते 4 गुणांसाठी येऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट आहे या ठिकाणी पुन्हा एकदा इथे तुम्हाला व्हॅल्यूज वगैरे फाइंड आउट करायचं आहे, तर हे पण इम्पॉर्टंट आहे. हा अगेन प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण या ठिकाणी तुम्हाला जर सर्कम सेंटर म्हणजे काय हेच माहिती नसेल तर तुम्ही काय फाइंड आउट करणार. सो दॅट्स वाय तुम्हाला या ठिकाणी सर्कम सेंटर म्हणजे काय हे माहिती पाहिजे. अगेन हे सगळे अगेन हे सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. ओके, लेट मी क्लिअर. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 6 एक्झाम्पल्स आहेत. यामधले तुम्ही कोणतेही 2 सॉल्व करा. मोटिव्ह हाच आहे की तुम्हाला यामधला जर एखादा प्रश्न आलाच तर तुम्हाला मेथड माहिती पाहिजे. सो त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस म्हणून हे 2 जरासे अवघड आहेत, सो अवघड सॉल्व करा, मग तुम्हाला इझी आरामात सॉल्व करता येतील, हो ना. सो दॅट्स वाय 3rd आणि 6th सॉल्व करा, किंवा तुम्हाला जर पूर्ण कॉन्फिडन्स असेल हे तुम्हाला येतेच तर स्किपही करू शकता. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्ही कोणतेही एक सॉल्व करू शकता. फर्स्ट सॉल्व करा, सेकंड, थर्ड, फोर्थ, कारण बेसिकली तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे किंवा हे दाखवायचं आहे की हे सगळे पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाहीत. सो एखादं सॉल्व केलं तरी तुम्हाला बाकीचं आरामात सॉल्व करता येईल. नेक्स्ट आहे इक्विडिस्टंटवाला, ऑलरेडी सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये आहे, ते सॉल्व केलं असेल तर हे सॉल्व करायची गरज नाही. नेक्स्ट 4th एकदा सॉल्व करून पहा, कारण तुम्हाला या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा आहे. तो नेमका कसा दाखवता येतो हे माहिती असलं पाहिजे यासाठी. नेक्स्ट अगेन या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पॅरेलेलोग्राम दाखवायचा आहे. सो तुम्ही जर स्क्वेअर कसा येतो हे माहिती असेल, पॅरेलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज माहिती असतील, रोमसच्या प्रॉपर्टीज माहिती असतील, तर तुम्ही हे सगळं इझिली सॉल्व करू शकता. सो जस्ट तुम्ही एकदा गो थ्रू करायच्या प्रॉपर्टीज काय आहेत गुगलवरती सर्च करा, किंवा आय थिंक की हे समथिंग 7th 8th स्टँडर्डला होतं, तर ते तुम्ही बुक्स रेफर करू शकता, किंवा यूट्यूब आहेच आपलं. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही पॅरेलेलोग्राम तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. नसेल माहिती तर पॅरेलेलोग्राम कसा दिसतो वगैरे ते सगळं पहा आणि मग हा क्वेश्चन सॉल्व करा. रोम्बस सेम स्क्वेअरसारखाच आहे, बट रोम्बसमध्ये आपण डायगोनल वगैरे सिमिलर दाखवत नाही. सो तो पार्ट आपला वाचतो, बाकी सगळं स्क्वेअरसारखं करायचं आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला एक्स फाइंड आउट करायचं आहे. हे तुम्ही सॉल्व करू शकता जर सॉल्व्ड एक्झाम्पल्समधलं सॉल्व केलं नसेल तर. नेक्स्ट आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचे हे वर्टायसेस आहेत का हे दाखवायचं आहे. सो इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्या 3ही बाजू सेम असतात. हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हे सॉल्व करू शकता. सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये याच्याशी संदर्भात स्क्वेअर होतं. मेथड तुम्हाला कळली असेल तर नाही सॉल्व केलं तरीही चालेल. मेथड माहिती नसेल तर नक्की सॉल्व करा. हे डिपेंड करतं की तुम्हाला माहिती आहे की नाही. ऑब्व्हियसली जे माहिती नाही ते तुम्हाला एकदा तरी करून पाहायचंच आहे, नवीन अनुभव घ्यायचा आहेच. नेक्स्ट आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी ते कसं आलं, कुठून आलं, कधी आलं. वेळ असेल तर नक्की वाचा, नसेल तर काही गरज नाही आहे. फक्त फॉर्म्युला हवा तर रट्टा मारा, पण कसंही करून लक्षात ठेवा, लिहून काढा, काही करा. नेक्स्ट आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. हा तुम्ही कसं आलं ते पाहू शकता, कारण ह्याचं डेरिवेशन इझी आहे. नसेल माहिती कसं आलं तर व्हिडिओज पहा, तेही नाही कळलं, तुलाही वेळ नसेल तर जस्ट रट्टा मारा. ओके, बाकी कुछ है ही नाही लाईफ में. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. 2 सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, एक तर पहिलं सेक्शन फॉर्म्युल्यावरती आधारित आणि दुसरं मिड पॉईंट. हे 2 सॉल्व्ड एक्झाम्पल्स करा. पूर्ण 5.2 याच सॉल्व्ड एक्झाम्पल्सवरती आहे. तुम्ही जर हे 2 व्यवस्थित केले तर तुम्हाला 5.2 इझिली करता येईल. या ठिकाणी फक्त एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो असा की तुम्ही जर एखादा ट्रायंगल घेतला आणि इथे जर तुम्ही मीडियन ड्रॉ केलं तर इथे जो सेंट्रॉइड येणार आहे, हा जो सेंट्रॉइड येणार आहे, तर या सेंट्रॉइडची वरची बाजू 2 आणि खालची बाजू 1 या रेशोमध्ये असणार आहे. सो 2:1 हा रेशो इथे तयार होतो. हे यासाठी दिले कारण सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे तुम्हाला, परत सेंट्रॉइडचे वर्टायसेस कसे फाइंड आउट करायचं हे सगळं पुढे आहे. सो त्यासाठी आधी सेंट्रॉइड म्हणजे काय, सेंट्रॉइड एखाद्या ट्रायंगलच्या मीडियनला किती पार्ट्समध्ये कसा कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे माहिती असलं पाहिजे. सो दॅट्स वाय दिस इज इम्पॉर्टंट. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला कसा आला हे तुम्हाला दिलेलं आहे. डेरिवेशन हवा तर वाचा, नाही वेळ तर जस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. एक्सचे सगळे जे तुम्हाला व्हॅल्यूज असतील त्या घ्यायच्या आहेत, डिवायडेड/3 करायचं आहे. वायचे सगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या, डिवायडेड/3 करायचं आहे. येणारे आन्सर्स असणार आहेत सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स.
या ठिकाणी सगळे फॉर्म्युले तुम्हाला एकत्र पाहायला मिळतील. हवं तर हे रेफर करा, जर फॉर्म्युला शोधायला वगैरे वेळ नसेल तर हे रेफर करू शकता. नेक्स्ट आहे सॉल्व्ड एक्झाम्पल्स. अगेन सगळे महत्त्वाचे आहेत. हे केलं की तुम्हाला पुढे कुठल्याही प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेटमधल्या क्वेश्चनमध्ये अडचण येणार नाही शक्यतो. सो दॅट्स वाय सॉल्व्ड एक्झाम्पल्स नक्की करा. ऑलरेडी सॉल्व करून दिले, तुम्हाला जस्ट त्याच्यावरून डोळे फिरवायचे आहेत किंवा पुन्हा एकदा सॉल्व करून पहा, ते जास्त बेटर असेल तुमच्यासाठी. ओके, सो नेक्स्ट हे सगळं करायचंच आहे. सगळं इम्पॉर्टंट आहे सॉल्व्ड एक्झाम्पल्समधलं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे तुम्हाला सेक्शन फॉर्म्युलानुसार सॉल्व करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे सेक्शन फॉर्म्युला, त्यानुसार सॉल्व करा. या 4पैकी ना, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 या 4पैकी तुम्ही कोणतंही एक सॉल्व करा, कारण सगळे एक दुसऱ्यावरती आधारित आहेत. ओके, 4पैकी कोणतंही एक सॉल्व करा. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा काय फाइंड आउट करायचं, सेक्शन फॉर्म्युला आणि रेशोज फाइंड आउट करायचा आहे. हा एक सॉल्व करा. बाकी सगळे तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये होते. सो हवं तर एक्स्ट्रा प्रॅक्टिस पाहिजे असेल तर करू शकता, नाही तर स्किप केलं तरीही चालेल. मिड पॉईंटचं पण आपण एक सॉल्व्ड एक्झाम्पल पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे सेंट्रॉइड कसं फाइंड आउट करायचं. तर यासाठी या तिघांपैकी कोणताही एखादा सॉल्व करून पहा, जस्ट फॉर प्रॅक्टिस, जस्ट फॉर काय आयडिया. नेक्स्ट आहे अगेन सेंट्रॉइड आहे. सो हे तुम्ही ऑलरेडी सॉल्व केलं आहे, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, सो तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. नेक्स्ट आहे केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सेंट्रॉइड दिलं आहे, सो तुम्हाला पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे आणि केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फॉर्म्युला माहिती असेल, मेथड माहिती असेल तर नाही सॉल्व केलं तरीही चालेल. नेक्स्ट आहे हे 3 प्रश्न 10, 11 आणि 12. तर या तिन्ही प्रश्नापैकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. यापैकी तुम्ही कोणताही एखादं सॉल्व करू शकता. आय वुड सजेस्ट की 12वा सॉल्व करा, कारण या ठिकाणी 5 पार्ट्स फाइंड आउट करायचे आहेत. हा एवढा अवघड मोस्टली येणार नाही, कारण ह्याला एकतर वेळही खूप जातो आहे आणि मार्क्सही खूप द्यावे लागतील, म्हणजे खूप मार्कांसाठी हा प्रश्न द्यावा लागेल. सो बेसिकली हा शक्यतो येणार नाही, बट आलाच तर तुम्हाला ॲटलिस्ट माहिती असलं पाहिजे की 5 पार्ट्स कसे काढायचे, जेणेकरून तुम्हाला 4 आणि 3 आरामात काढता येतील. सो या तिघांपैकी तुम्ही 12वा, 10वा, 11वा कोणताही सॉल्व करून पाहू शकता, जस्ट टू नो मेथड किंवा कसं वापरायचं, कसं फॉर्म्युला यूज करायचा. स्लोप पूर्ण रिड्यूस्ड आहे, सो हे करायची काहीच गरज नाही आहे. आपण जाऊया पुढे. ओके, नेक्स्ट आहे या ठिकाणी अगेन आपण आलेलो आहोत प्रॉब्लेम सेटमध्ये. प्रॉब्लेम सेटमधले सगळे सगळे MCQs महत्त्वाचे आहेत. सो सगळे MCQs करायचेच आहेत. नेक्स्ट आहे हे तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस सेटमध्ये केलं आहे, सो आता नाही केलं तरीही चालेल, पण जर प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व केलं असेल तर नाही करायचं आहे, नसेल केलं तर मात्र करावं लागेल. नेक्स्ट आहे मिड पॉईंट सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये होतं, सो हे नाही केलं तरी चालेल. नेक्स्ट आहे रेशो म्हणजे सेक्शन फॉर्म्युला, येत असेल तर सोडून देऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इक्विडिस्टंट, हे पण सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये होतं, सो केलं असेल तर सोडून देऊ शकता. डिस्टन्स फॉर्म्युलापैकी तुम्ही त्याची प्रॅक्टिस तुम्ही बऱ्यापैकी केली असेल, सो नाही केलं तरीही चालेल. अगेन सर्कम सेंटर म्हणजे काय तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये पाहिलं असेल तर तुम्ही स्किप करू शकता, नसेल तर सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं आहे की ओके या तिघांपैकी तुम्ही कोणतंही एक सॉल्व करू शकता. हे सॉल्व करा, कारण या ठिकाणी रूट वगैरे आहे, सो प्रॅक्टिस याची असली पाहिजे यासाठी. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी स्लोप दिले, सो हे रिड्यूस्ड आहे, 9th रिड्यूस करून टाका. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॅरेललोग्राम, तुम्ही हे स्किप करू शकता. 10th क्वेश्चन्स पहा रिड्यूस्डमध्ये आहे का, जर रिड्यूस्डमधला असेल तर इग्नोर करा, रिड्यूसमध्ये जर नसेल तर मात्र सॉल्व करा. ओके, सो तुम्ही चेक करा रिड्यूस सिलेबसमध्ये, आणि जर असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला करायची गरज नाही आहे, नसेल तर मात्र एकदा सॉल्व करायचं आहे. पॅरेललोग्राम तुम्हाला माहिती असेलच, सो तुम्ही हे रिड्यूस केलं म्हणजे रिड्यूस नाही म्हणता येणार, नाही केलं सॉल्व तरीही चालेल. रेक्टँगल पण नाही सॉल्व केलं तरीही चालेल. मीडियन तुम्हाला माहिती असतीलच, कारण तुम्ही सेंट्रॉइड पाहिले, नसेल माहिती तर नक्की सॉल्व करून पहा. 14th क्वेश्चन थोडासा इम्पॉर्टंट आहे, सो हा एकदा चेक करायचा आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला मीडियन ड्रॉ करायचे आहेत, मिड पॉईंट्स घ्यायचे आहेत आणि मग सॉल्व करायचं आहे. सो 14th क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट हे सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये होतं. नेक्स्ट आहे सर्कम सर्कल काय आहे हे जर माहिती नसेल तर हा क्वेश्चन नक्की सॉल्व करा. नेक्स्ट आहे रेशो वगैरे दिला आहे, सो तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला वापरायचा आहे, नाही केलं तरीही चालेल. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला टाईप फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल. यासाठी तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचे प्रकार माहिती पाहिजेत, त्याच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. फॉर एक्झाम्पल रोम्बस असेल तर 4ही साईड्स सेम पाहिजेत, स्क्वेअर असेल तर 4ही साईड्स पण सेम पाहिजेत, डायगोनल्स पण सेम पाहिजेत. हे सगळं जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे आणि हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. माहिती असेल तर यू कॅन स्किप. ओके, नेक्स्ट आहे 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्सवालं, जे की प्रॅक्टिस सेटमध्ये ऑलरेडी होतं. येत असेल सॉल्व केलं असेल तर करायची गरज नाही आहे, पण येत नसेल तर एकदा नक्की करा, कारण हॉट क्वेश्चन आहे, याच्यावरती आधारित तुम्हाला बाहेरचे क्वेश्चन्स पण येऊ शकतात. शक्यता आहे नसेल पण आले तरी पण तुम्हाला जस्ट प्रॅक्टिससाठी हे माहिती असलं पाहिजे. ओके, सो नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे की ओके, सो हे तुम्ही जर ऑलरेडी प्रॅक्टिस सेटमध्ये केलं असेल तर करायची गरज नाही आहे, हे तर स्लोपवरती आधारित आहे. अगेन पॅरेललोग्राम येत असेल तर करायची गरज नाही आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्री.
ट्रिग्नोमेट्रीमध्ये ऑलमोस्ट सगळे रेशोज, सगळे फॉर्म्युलेस तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत, कारण आत्ता तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला 11th स्मूथली जाऊ शकता, नाही तर प्रचंड गडबड आणि घाई होते, कारण 11th याच्यापेक्षा नेक्स्ट लेवलचे फॉर्म्युलेज असतात. सो ते लक्षात ठेवायला खूप अवघड जातं जर तुम्हाला हे माहिती नसेल तर. त्याच्यामुळे हे आत्ताच पक्क करा, कारण 10th तर येणार आहेच, 11th पण हे आहे. ओके, सो रट्टा मारण्यापेक्षा हे समजून घ्या, कारण लाँग टर्मसाठी तुम्हाला समजूनच घ्यावं लागेल. या ठिकाणी एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं फील करा आणि मग घ्या फील करा आणि मग पाठ करायला घ्या, किंवा जे काही लक्षात ठेवणार असेल ते करायला घ्या आणि सॉल्व करताना प्रॉपरली सॉल्व करा. हे जे सगळं आहे याचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत सॉल्व करून, आणि हे तुम्हाला MCQsमध्ये वगैरे पण येऊ शकतं की याच्या व्हॅल्यूज काय आहेत, किंवा इथे काय येणार, किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये पण येऊ शकतं, किंवा हे सगळं वापरून एखादं एक्झाम्पल सॉल्व करायला देखील येऊ शकतं. सो हे पहिलं पेज ट्रिग्नोमेट्रीचं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि हे तुम्हाला ऑलरेडी 9th होतं. सो 9th पुस्तक काढा आणि हे सगळं भरून घ्या, किंवा व्हिडिओज पाहून भरून घेऊ शकता, मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. नेक्स्ट आहे सेक कोणाचं रेसिप्रोकल आहे, कॉट कोणाचं रेसिप्रोकल आहे, हे सगळं माहिती असलं पाहिजे. अगेन या ठिकाणी तुम्हाला हे सगळं एकत्र दिलं आहे की सेक कोणाचं रेसिप्रोकल आहे, कोसेक, कॉट, बीट जे पण असेल ते. सो हा बॉक्स महत्त्वाचा आहे. सो तुम्ही काय करणार आहात, एकतर फर्स्ट पेज कंप्लीट करणार आहात, सेकंड स्किप करा. जर तुम्हाला डेरिवेशनची काही घेणं देणं नसेल तर सेकंड पेज पूर्ण तुम्ही नाही केलं तरीही चालेल. बट हे जे सगळे फॉर्म्युलेज आहेत किंवा हे जे सगळं रेसिप्रोकल आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हा पेज तर म्हणजे हे पेज पूर्ण इम्पॉर्टंट आहे. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण हा चार्ट तुम्हाला येत नसेल तर ट्रिग्नोमेट्री अजिबात येणार नाही. सो हे खूप महत्त्वाचं आहे. हे कसं आलं, या व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या, याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. होप सो की तुम्ही तो पाहिला असेल. नसेल तर प्लीज चेकआउट. नेक्स्ट या ठिकाणी फक्त तुम्हाला आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. येत असतील कोणत्या आयडेंटिटीज महत्त्वाच्या आहेत ते मी या ठिकाणी मार्क केलं आहे. पहिल्यांदा तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही आयडेंटिटी मेथडने एक्झाम्पल सॉल्व करणार असाल तर. जर तुम्ही ट्रायंगल मेथडने सॉल्व करणार असाल तर यू कॅन स्किप दिस. ओके, पण तुम्हाला जर टू प्रूव्हमध्ये हे आलं तर मात्र तुमची गडबड होईल. त्याच्यामुळे 3च फॉर्म्युले आहेत, छोटेसे आहेत, तुम्ही पटकन लक्षात ठेवू शकता. आता या ठिकाणी पुन्हा एकदा 2 मेथड्स आहेत सॉल्व करण्याच्या. तुम्हाला जर आयडेंटिटी येत असेल तर फर्स्ट मेथड वापरा. आयडेंटिटी पार्ट नसेल, कन्फ्युजन असेल तर बेस्ट वे आहे की तुम्ही ट्रायंगलने सॉल्व करा. ओके, सो डिसाईड की तुम्हाला काय करायचं आहे. आयडेंटिटी येत असेल तर थोडं सोपं होईल, हे सगळं करायची गरज लागणार नाही. बट अगेन डिपेंड्स ऑन यू. नेक्स्ट आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सेम एक्झाम्पल आहे. सो इधर तुम्ही फर्स्ट सॉल्व करा, इधर सेकंड सॉल्व करा, कारण फॉर्म्युले फक्त बदलत आहेत, बाकी मेथड तीच राहते. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चनमध्ये. हे जरा सॉल्व करून पहा, कारण याच्यावरती टू प्रूव्हमध्ये देखील आणि सॉल्वसाठी पण एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस सेटमध्येही. अगेन हे टू प्रूव्हवाले सगळे एक्झाम्पल सॉल्व करून पाहायचे आहेतच. इथे तुम्हाला अगेन 2 मेथड आहेत, बट आय वुड सजेस्ट की तुम्ही फर्स्ट मेथडने जा, किंवा तुम्हाला जर सेकंड आवडली तर सेकंडने जा. बट फर्स्ट मेथडमध्ये इझी आहे, आयडेंटिटी माहिती असेल तर तुम्ही इझिली हे सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे अगेन टू प्रूव्हवाला क्वेश्चन, खूप महत्त्वाचा आहे. हा जो एलिमिनेशनवाला आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये नाही मिळणार, पण हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. हा ना तुम्हाला 4 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतो, किंवा सेम व्हॅल्यूज बदलून तुम्हाला लास्ट क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. सो हा खूप महत्त्वाचा आहे. एलिमिनेशन करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी थीटाचं, आणि थोडासा समजण्यासाठी अवघड आहे. बट तुम्ही जर व्हिडिओज वगैरे पाहिले किंवा स्वतः समजून घेता येत असेल तर वेल अँड गुड. फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे ॲडिशनवाली मेथड आहे जे आपण पार्ट 1च्या फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहतोय तीच तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे. 6.1मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये पाहिलेत. हे फर्स्ट 3 की तुम्हाला जस्ट फॉर्म्युला वापरायचा आहे, रिलेशन माहिती असलं पाहिजे कॉट, टॅन, बीट सगळ्यांचं, आणि मग तुम्ही इझिली हे सॉल्व करू शकता. त्यासाठी ते 3 आयडेंटिटीज माहिती असल्या पाहिजेत, कुणाचं कोण रेसिप्रोकल आहे हे माहिती असलं पाहिजे, मग तुम्ही इझिली याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. हे पण सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो हे तुम्ही स्किप करू शकता. बट या ठिकाणी 5th पासून जे स्टार्ट होणार आहे ते तुम्हाला सगळं एकदा तरी सॉल्व करून पाहायचंच आहे. सो हा 5th खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर याच्यामधले जे सोपे आहेत, म्हणजे पहिले हे 2 अगेन या ठिकाणी जे मी मार्क केलेले आहेत ते हे जे आहेत हेच तुम्ही करून पहा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर आय वुड सजेस्ट की बाकी सगळे तुम्ही करा, कारण जेवढी तुम्ही जास्त ट्रिगोची प्रॅक्टिस कराल तेवढे ऑपअप तुमचे फॉर्म्युले लक्षात राहतील. ऑपअप तुम्हाला कळेल की आता मला काय करायचं आहे, हे कसं प्रूव्ह करायचं आहे. सो देर इज नथिंग, प्रॅक्टिस करण्याशिवाय तुम्हाला काहीच याच्यामधलं येणार नाही. सो बेस्ट आहे की तुम्ही याची जेवढी जास्त प्रॅक्टिस करू शकता तेवढी करा. तुमच्याकडे अजून ऑलमोस्ट 2 महिने आहेत, ऑलमोस्ट धरले तर अप्रॉक्सिमेटली 2 महिने आहेत. सो तुम्ही याच्यामध्ये रोज 1 गणित केलं तरी पण तुमचा सिलेबस आरामात कंप्लीट होणार आहे.
सो ट्रिगो तसाही शेवटचा चॅप्टर आहे. सो ट्रिगो नंतर जे मेन्सुरेशन आहे ते तर ऑलमोस्ट रिड्यूस म्हणजे पूर्णच रिड्यूस्ड आहे. सो ट्रिगोचं काय करायचं आहे, 2 प्रूव्हचं रोज एकच सम करायचं आहे. 10 दिवसामध्ये 10-12 दिवसामध्ये आरामात सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. फक्त तुम्हाला रोज ह्याला 5 ते 10 मिनटं द्यायचे आहेत. ओके, बस एवढंच करायचं आहे. ॲप्लिकेशन तर याच्यामध्ये नाही आहे, बट तरीही तुम्हाला मी काही ॲप्लिकेशनचे या ठिकाणी एक्झाम्पल्स सांगते इम्पॉर्टंट. हवं तर करू शकता, हे रिड्यूस्ड आहे, बट अगेन डिपेंड की तुम्हाला करायचं आहे की नाही. वेळ असेल तर नक्की करा, कारण हे तुम्हाला पुन्हा 11th ला येणार आहेच. आणि खूप चांगले प्रश्न आहेत, इंटरेस्टिंग आहेत आणि याच्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग अजून डेव्हलप होईल. सो वेळ असेल तर करा, नसेल तर तुम्ही टोटली स्किप करू शकता, कारण हे रिड्यूस्ड आहे. ओके, एलिव्हेशन डिप्रेशन म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. एक्झाम्पल नंबर 1 यू कॅन सी. एक्झाम्पल नंबर 2 महत्त्वाचं आहे, 3 महत्त्वाचं आहे, 4थही महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी थोडंसं जरा अँगल्स जे आहेत ते 29 डिग्री 58 डिग्री वगैरे असे आहेत की ज्याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती नसतात. मग ते व्हॅल्यूज या ठिकाणी दिलेले आहेत. सो तुम्ही जर याचाही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला पुढे साधे अँगल्स पण इझिली फाइंड आउट करता येतील. ओके, सो दॅट्स वाय हा क्वेश्चन. नेक्स्ट हे ट्रीवाले प्रश्न बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत विदाऊट रिड्यूस सिलेबसमध्ये. हे रिड्यूस्डमध्ये सध्या नाही आहे. नेक्स्ट आहे 6.2 मध्ये सगळे वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत. सो हे सगळेच महत्त्वाचे आहेत. सॉल्व करणार असाल तर सगळे सॉल्व करून पहा, कारण प्रत्येक प्रॉब्लेम हा नवीन आहे. नवीन काहीतरी शिकायला मिळतं यामधून की कसं सॉल्व करायचं, काय कसं करायचं. याच्यामधून तुमचं ट्रिगोचं अंडरस्टँडिंग अजून वाढेल. तुम्ही हे रिअल लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करू शकता. असं बऱ्याचदा होतं ना, काय करायचं मॅथ्स एवढं शिकून कुठे उपयोगी पडणार आहे, तर ते इथे उपयोगी पडतं आणि ते तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला याच्यामधून कळेल. सो ट्रिगो खूप छान सुंदर चॅप्टर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम सेटमधले सगळेच जे MCQs आहेत ते तुम्हाला ऑलमोस्ट सगळे करायचे आहेत. आता याच्यामधलं पुन्हा एकदा अगेन फर्स्ट सेकंड म्हणजे सेकंड थर्ड आणि फोर्थ तुम्ही प्रॅक्टिस सेटमध्ये पण केलं असेल किंवा सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये केलेलं आहेच. सो स्किप करू शकता. 2 प्रूव्हमध्ये जे मी या ठिकाणी सांगितलं आहे ते फर्स्ट तुम्हाला येत असेल कारण हे इझी आहे. थर्ड करायचं आहे, सेकंड पण तुम्हाला येत असेल. मी ॲज्युम केलं की हे तुम्हाला येत असेल कारण तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस सेटमधले सॉल्व केलेले आहेत. सो फर्स्ट सेकंड थर्ड येत असेल. नेक्स्ट आहे 6th सॉल्व करणार आहात, त्याच्यानंतर 7th आणि 8th सॉल्व करणार आहात, 10th एक सॉल्व करणार आहात. नेक्स्ट आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. याच्यामधले तुम्ही 6th 8th आणि 10th सॉल्व करणार आहात. बाकी 7th आणि 9th सिमिलर होते सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये किंवा 6.2 मध्ये. ओके, सो हे पण रिड्यूस्ड आहे, बट अगेन जस्ट फॉर अंडरस्टँडिंग, जस्ट फॉर प्रॅक्टिस, जस्ट टू डेव्हलप दी गुड अंडरस्टँडिंग, त्यासाठी तुम्ही हे करू शकता. ओके, 7th 8th आणि 10th. तर अशा पद्धतीने होता हा पार्ट 2चा व्हिडिओ की ज्यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, काही असे क्वेश्चन्स की जे तुम्ही केले पाहिजेत, भलेही ते रिड्यूस्ड असले तरीही तुम्ही ते करावेत असं मला वाटतं. वेळ असेल तरच करा, नसेल तर पूर्ण स्किप करा, कारण एक्झामला येणार नाही आहेत, पण 11च्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ओके मित्रांनो, तुम्हाला जर काही आन्सर्स माहिती नसतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील किंवा कोणत्याही कॉन्सेप्ट समजले नसतील तर तुम्ही फिलो ॲपचा वापर करू शकता. या ॲपमध्ये तुम्ही 24/7 कितीही क्वेश्चन विचारू शकता आणि या ॲपचं काही दिवसासाठी तुम्हाला फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच हे ॲप कसं यूज करायचं ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरवरून फिलो ॲप डाउनलोड करणार आहात किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करणार आहात. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये साइनअप करायचं आहे. साइनअप केल्यानंतर ते ॲप सुरू होईल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणताही डाऊट अपलोड करायचा आहे. डाऊटचं पिक्चर अपलोड केल्यानंतर 60 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही एज्युकेटरसोबत कनेक्ट होऊ शकता आणि ते एज्युकेटर तुम्हाला तुमचा डाऊट लाईव्ह सॉल्व करून दाखवणार आहेत, तेही लाईव्ह कॉलसारखं, ज्याप्रमाणे व्हिडिओ कॉल असतात त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फिलोवरून सगळे डाऊट्स सॉल्व करून घेता येतील. या ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्याद्वारे तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू. मेन्सुरेशन रिड्यूस्ड आहे, सो याच्यामध्ये आपण काहीच नाही पाहणार आहोत. आणि ओके, सो आपला चॅप्टर संपलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. बाय बाय.